आता यातून अशा अशा गोष्टी निघणार आहेत ना ज्या आम्हाला कधी गावात पण नव्हत्या. कपडेच नाहीत घालायला. सगळं असं ड्रॉइंगचं वगैरे हे सगळं व्हिडिओमध्ये बघितलेला. हाय की नंतर पण घातलाय मी. जे करेल ती मी खाईल. कसलं भारी दिसतंय, फ्रेश फ्रेश. आबाळ पण जब्बर आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे हर्षदा आणि ही आहे निक्की. आजचा व्लॉग निक्की सुरू करणार आहे. बोले. नमस्कार मित्रांनो, मी निक्की आहे. मी म्हणलंय नमस्कार, तू बोल. तर आपण नुसतं तरच बोलत असते, बाकी काही बोलत नाही. ए निक्की, बाहेर पाऊस येते वाटतं, थांब मी येते. धुणं वाळत घालायचंय तुझं. मी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते. खूप छान झालं, आभाळ आले. यात दिसत नसेल पण पाऊस येतोय आत्ता. आले. ही आमची चाफ्याची फुलं आहेत. मगाशी खूप वारं होतं पाऊस येण्याच्या आधी. पाऊस आता थोडा थोडा यायला लागलाय. आत्ता टाकलंय तिनं धुणं. कुठलं अगं ती कालच आणलेलं की. हा सगळा पसारा आवडायचाय. तिला पसारा आवडायचा आहे अजून. आता एवढे सगळे कपडे आम्हाला आवरायचे आहेत आज. बघूया. इतके दिवस झाले मी म्हणते हे आवरायचं पण होईनाच झाले. हे ती काढ सगळी. काढ. हे काय काढ? हे बिफोर द आवरायच्या आधी. आता यातून अशा अशा गोष्टी निघणार आहेत ना ज्या आम्हाला कधी गावात पण नव्हत्या. हे मॉइश्चरायझर काय केवढी कपडे राहू. आणि म्हणायचं कपडेच नाहीत घालायला. हे तर तूच म्हणती कपडे नाही. हो हो, मी तू म्हणतच नाहीस कधी की नाही. माझ्याकडे ढिगांभर कपडे. बघते की एवढी कपडे. या मोकळ्या तेलाच्या बाटल्या त्या कशाला ठेवल्यात काय माहिती. दिल्या फेकून. कसं दिसतंय मोकळं कपाट आणि एवढी सगळी कपडे त्यात कोंबलेली होती आत्ता. निक्की, खरं आवरायचंय, चेष्टा नाही चाललेली. ती तू काढलंय, मी थोडंच आवरणार. सांगेन की तुला. काय सांगेन की. नाही आवडलं तर सांगेन. काय सांगणार आहेस गोष्ट. मी खरं सांगते तुला. बर आवरते. खरं वाला सांगते. होय आवरते की. मी कुठं नाही म्हणलंय. तुला हे आवरायचंय. हो म्हणलं की मी कुठं नाही म्हणलंय. कपडे काढतेच काढत्या. काय बघते काय माहिती. बघते कुठं काय ठेवायचं. तुला तर आधी डोकं नाहीये. आधी घड्या तर घाल मग कळल ना कुठं काय ठेवायचं. घड्या घातल्यावर कळल ना. ओ या ओके. इथं निकीची ठेवायची, इथं माझी ठेवायची. ओके. समोरची तर इथं असणार आहेत. प्लॅनिंग चाललंय आधी कुणाचे कपडे कुठं ठेवायचे. या कपाटात तर आमच्या दोघींचीच कपडे असतात, बाकी कोणाची नसते. आईची पण असतं तिथं. ती तेवढंच आहे तिचं. बाकी सगळं कपाट दोघींचंच आहे तरी पण. आईला खालचा कप्पा दिलाय. हो. हा ड्रेस तर तुम्ही खूप व्हिडिओमध्ये बघितला असेल. नाही, फक्त भाकरीच्याच व्हिडिओ मध्ये बघितलेला. हाय की नंतर पण घातलाय मी. मी घातलेला. मी पण घातलाय. बरं ये घड्या घालायला. नुसती उभा राहू नको तिथं. काहीतर हलव, हात हलव. हलू का. सगळा फोन हलल. वगैरे सगळ्या घालून झाल्यात. पण ना सगळे एकत्रच घड्या घातल्यात. त्यातलं पॅन्टा वेगळ्या काढायच्या, टॉप वेगळे काढायचे, ओढण्या वेगळ्या काढायच्या, ते जीन्स वगैरे सगळं वेगळं ठेवायचं. असं सगळं वेगवेगळं ठेवायचंय.
मग आता ते ठेवतानाच डायरेक्ट आता इथे ठेवतो सगळं वेगवेगळं. ते निकीचे कपडे वेगळे ठेवायचे आहेत, माझे वेगळे ठेवायचे आहेत. त्यात पण पॅन्टा वेगळ्या, शर्ट वेगळं, ओढणीचे ड्रेस वेगळे, असं सगळं वेगळे ठेवायचे. नवीन कपडे वेगळे, रोजची वेगळी, असं सगळं वेगवेगळं ठेवायचंय. मग जेव्हा लावणार मग तेव्हा एकत्रच दाखवते. चल निकी लावूया पटकन, पाऊस येईल आता. या मित्रांनो, आताच सगळं आवरून ठेवले, तुम्हाला दाखवते. इथे सगळे ना आम्ही बाहेर जातानाची कपडे ठेवलेत, म्हणजे लग्नाला किंवा कुठलं फंक्शन कार्यक्रम असेल तर तिथं जातानाची इथं ही सगळी कपडे ठेवल्यात. त्याच्यानंतर इथं सगळी रेग्युलर म्हणजे रोज घालायची कपडे ठेवल्यात. ह्या साईडला ना इथं कधीतरी बाहेर वगैरे जायची कपडे ठेवल्यात आणि ही रेग्युलर घालायची इथं कपडे ठेवल्यात. आणि त्याच्यानंतर इथं सगळ्या पॅन्टा जीन्स वगैरे ठेवले. इथं रेग्युलर घालायच्या अशा पॅन्ट आहेत, तिथं घरात घालायच्या, ही कधीतरी बाहेर जातानाच्या. आणि या जीन्स वगैरे आहेत, ह्या सगळ्या निकीच्या आहेत. इथं अजून तर काय नाही ठेवलेलं, इथं ठेवायचं आहे. बघू काय ठेवायचं काय कळणं झालं. तिथली जागा रिकामी राहिली आहे वरची. त्यानंतर इथं हे सगळे ओढणीचे चुडीदार वगैरे असे लेगिन्स टॉप इथे सगळे ठेवल्यात. टॉपच ठेवल्यात सगळे इथे. हे पण बऱ्यापैकी असे बाहेर वगैरे जाताना घालायचे आहेत. त्यानंतर इथं थोडंसं माझं सामान राहिलं ते ठेवायचं आहे. आणि इथं सगळं आईचं कपडे वगैरे, हातरून वगैरे, कारण तिच्या हाताला वगैरे येत नाही ना, त्यामुळे ना आमच्या आईला हा खालचा कप्पा तिला दिलेला आहे. हे एवढे नको असलेले कपडे तेवढे काढून ठेवलेत, एवढेच निघाले, बाकी सगळे घालायचे आहेत. इथं ना मी सगळं असं ड्रॉइंगचं वगैरे हे सगळं सामान वगैरे ठेवलं आहे. आणि काय असेल ते असं नको असणारं हे सगळं असं डब्यात वगैरे असं भरून ठेवलं आहे. इकडं बांगडा वगैरे आहेत. तर अजून काही ठरलेलं नाही आहे काय ठेवायचं, बघू नंतर काय तर ठेवेन. इथं शाल ठेवली तोपर्यंत. आणि इथे वर ना नको असलेलं सामान इथं वर ठेवून दिलं आहे. आणि वर काही नाही, बुट्टी. कसं दिसतंय सांगा कमेंटमध्ये. ही बघा निकी इथं 4 कपडे नाही घड्या घातली, नाही ठेवली कपाटात, तोपर्यंत दमून बघा कशी बसल्या. काय बघतेस? चल भूक लागल्या जेवायला. किती वाजले दिसतंय ना, 5:30 वाजले. मला काहीतरी खायचं आहे, भूक लागली. चल ना काहीतरी खाऊया. कर ना काहीतरी, काय पण कर, तुला आवडेल ते, तुझी इच्छा होईल ते कर. तू जे करेल ती मी खाईन. मी मगाशी म्हणले निकी काय तर कर खायला, कर काय तर खायला, तर निकीला लईच म्हणावं घेतलं आणि लगेच केलं. तर तिनं काय केलं बघा, हे बघा तयार लागले भजी. भजी करत्या भजी, मस्त. कसलं प्रेम आहे माझ्या निकीचं, माझ्या बहिणीचं. शिळ भजी झालं ना निकी, ही शिळ भजी दिसायला ताजं पण शिळ आहे ती ना. शिळ्या भाजीचं शिळ भजी, शिळा कोबी घातलाय तिनं कालचा यात ना. कालच्या कोबीची भाजी राहिलेली ती निकीनं यात घातली, थोडा कांदा घातलाय आणि त्याचा भजी केलेत. मला लयच म्हणावं घेतलं यार, असं करत नाही कधी. नाही तिला म्हणलं ना काय तर करून दे, पोरगी लगेच करते. नाही पण तिला पण भूक लागल्या म्हणून केले पोरगीनं. हे काय अंड्यावर कोण भाजी खातं? हे काय अंड कसं खाते? मिळत नसलं. कसलं भारी वातावरण झालंय बाहेरचं, जबरच दिसतंय. कसलं भारी दिसतंय, फ्रेश फ्रेश. आभाळ पण जब्बर आलंय, वारं पण लय सुटलंय. असल्या वातावरणात ना सगळ्यांना भजी पाहिजे असतात. आणि हे बघा आमच्या निकीनं नेमकं भजी केल्यात आणि ती ना भजी मोजा लागल्या, कुणाला किती येणार ती. बघू तोंड. 10 भजी, तुला 5 मला 5. तरीच वाटलंच मला.
पण काय का असेना असल्या मोसममध्ये भजी खाणं म्हणजे जन्नत आहे, जन्नत, स्वर्गच भेटला. आता आम्ही मस्त ना भजी एन्जॉय करणार आहे. पण ना ते भजी ना खारट झालं. मी आधीच सांगते, कारण थोडे झालं बऱ्यापैकी खारट झालं, कारण ना कालच्या तिनं कोबीचे भजी केलेत ना, आणि तिनं भजी करताना पण मीठ घालून ठेवले त्यात, त्यामुळे खारट झालं. पण चवीला मस्त आहेत, खातात. बघू. चांगलं तर मित्रांनो, आताच आमचं जेवण वगैरे सगळं झालंय, तर आमची आता ना झोपायची वेळ झाली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आमचे व्हिडिओ तुम्हाला किती आवडतात हे पण नक्की कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, गुड नाईट.